तर आता आपण एका अशा गोष्टीबद्दल माहिती म्हणजे चर्चा करणार आहोत की उत्कृष्ट प्रशासन कसं चालवायचं. कुठलं म्हणजे प्रशासन म्हणजे एका व्यक्तीने प्रशासन चालत नाही, अनेक व्यक्तींनी प्रशासन चालत असते. म्हणजे कुठलं एक समूह आहे, समजा एखादी संस्था एखाद्या एका चांगल्या उद्देशासाठी काम करताय किंवा एखादी कंपनी, एखादी फॅक्टरी, एखादा कारखाना किंवा अशी एखादी गोष्ट आहे की जी अनेक लोकांच्या एका चांगल्या म्हणजे अनेक लोकांचं हित संवर्धन करण्यासाठी कार्य करते. तर अशा गोष्टीसाठी कुठल्या कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे ते पाहूया. तर याचा एक शॉर्ट फॉर पोस्ट कोर असं आपण करूया. नंतर त्या प्रत्येक अल्फाबेटचा आपण अर्थ पाहू. तर याच्यातला जो पहिला पी आहे तो पी म्हणजे प्लॅनिंग, आणि प्लॅनिंग म्हणजे आपल्याला चांगलं माहिती आहे, प्लॅनिंग म्हणजे नियोजन ना. आणि याच्यानंतरचा ओ म्हणजे ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशन म्हणजे संघटन, आणि संघटन म्हणजे या प्रत्येक याचा संकल्पनेचा आपण नंतर पद्धतशीरमध्ये अर्थही पाहू. आणि याच्यापैकी आपल्याला सुद्धा माहिती आहे, परंतु कुठलीही चांगली गोष्ट एक समूहाचं हित संवर्धन करण्यासाठी, म्हणजे कुठलं आपला देश असो, आपलं राज्य असो, आपला जिल्हा, आपलं गाव किंवा काही असो, यांचं हित संवर्धन करण्यासाठी या सर्व गोष्टींचं म्हणजे हे सर्व गोष्टी जर आपल्याकडे असेल तरच ती गोष्ट आपण एका निश्चित उद्देशापर्यंत आपण त्या गोष्टीला नेऊ शकतो. कारण कसं आहे, या कुठल्याही एका गोष्टीमध्ये अनेक लोकांचा सहभाग असणं आवश्यक असते, आणि त्या सर्व लोकांमध्ये त्या गोष्टी सुद्धा असणं आवश्यक असते. आणि नंतर आहे यस. यस म्हणजे स्टाफ म्हणजे कर्मचारी असते. नंतर आहे डी म्हणजे डायरेक्शन म्हणजे दिशा देणे, दिशा निर्देश करणे, एक प्रकारचं दिग्दर्शन. यानंतर सीओ म्हणजे कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय करणे, सर्व लोकांचा समन्वय साधणे, याला आपण कोऑर्डिनेशन असं. आर म्हणजे रिपोर्टिंग म्हणजे अहवाल देणे, नोंदणी करणे, म्हणजे या वरिष्ठांची माहिती सर्व आदेश सर्व कर्मचाऱ्यापर्यंत, अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवणे आणि यांची जे काही समस्या आहे ते वरिष्ठापर्यंत पोहोचवणे, याला आपण रिपोर्टिंग असं म्हणू. किंवा म्हणजे बाहेरून येणाऱ्याची नोंदणी करणे, त्यांच्या काहीतरी आवडीनिवडी किंवा त्यांचे जे काही ते मत असेल ते नोंदवणे, याला आपण रिपोर्टिंग असं म्हणू शकतो. शेवटचा आणि महत्वाचा बी म्हणजे बजेटिंग. बजेटिंग म्हणजे अंदाजपत्रक. म्हणजे आपल्याला खर्च किती लागतो, त्या खर्चाचं नियोजन करायचं, आणि त्या खर्च म्हणजे तिथून येणारा एकंदरीत निर्माण होणारा पैसा या कुठल्या कुठल्या कामासाठी खर्च होतो. आणि त्याला जर समजा बजेट कमी असेल, आर्थिक जर मदत कमी असेल, तर त्याला कुठल्या अधिक महत्वाच्या म्हणजे गोष्टींना प्राधान्य द्यायचं, याला आपण बजेटिंग असं.